अल्पवयीन मुलींचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपीचं घर खरंच पाडलं. शेकडो मुली, त्यांचे अश्लील व्हिडिओ आणि राज्याला हादरवणारं अमरावतीतलं प्रकरण. या प्रकरणातला आरोपी आहे अयान अहमद तन्वीर अहमद. फक्त 19 वर्षांच्या या आरोपीनं शेकडो मुलींसोबत खासगी गोष्टींचे व्हिडिओ शूट करून ते व्हायरल केलेत. यातल्या अनेक मुली अल्पवयीन असल्याचाही संशय आहे. पण आता याच आरोपीच्या घरावर बुलडोजर चालल्याची माहिती समोर आली आहे. हा बुलडोजर कुणी पाठवला? खरंच आरोपीचं घर पाडलं गेलंय का? आणि अमरावतीच्या अचलपूर मध्ये नेमकं काय घडतंय, सविस्तर या रिपोर्ट मधून समजून घेऊ. अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर परतवाडामध्ये राहणारा हा आरोपी आहे अयान अहमद तन्वीर अहमद. अयान सध्या पोलीस कोठडीत आहे. शेकडो मुलींचे व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली होती. 14 एप्रिलला त्याला जेव्हा न्यायालयात हजर केलं गेलं तेव्हा न्यायालयानं त्याला 21 एप्रिल पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत पोलीस आपल्या स्टाईलमध्ये सध्या अयानची चौकशी करतायत आणि त्याच वेळेला त्याच्या घरी 15 एप्रिलला बुलडोजर जाऊन धडकला. हा बुलडोजर होता अचलपूर नगर परिषदेचा. आरोपी अयान अहमद याच्या घरावर बुलडोजर कारवाई करण्यात आली. त्याला कारण देण्यात आलं अतिक्रमणाचं. अतिक्रमण विभागाचा बुलडोजर अयानच्या घरासमोर पोहोचला आणि अतिक्रमित असलेला भाग पाडायला सुरुवात केली. आज जेव्हा त्याच्या घराचा जिना तोडतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा या सगळ्या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली. या कारवाई दरम्यान प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लोकांनी मोठी गर्दीही केली होती. विशेष म्हणजे या कारवाईच्या वेळेला भाजप आमदार प्रवीण तायडे हे सुद्धा तिथे हजर होते. आरोपी अयान अहमदनं केलेल्या कारनाम्यामुळे नागरिक सध्या प्रचंड संतापलेले आहेत. त्यानंतर नगर परिषदेकडून आरोपीच्या घराच्या अतिक्रमणाबद्दल तपास केला गेला आणि नंतर त्याच्या घराचा काही भाग बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्याचं समोर आलंय. तेव्हा नगर परिषदेनं आरोपीच्या कुटुंबाला अतिक्रमणासंदर्भात नोटीस बजावल्याची सुद्धा माहिती आहे. त्यानुसार आज बुलडोजर तिथं दाखल झाले आणि त्यांनी आरोपी अयानच्या घराचा जिना पाडलाय. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अयान अहमदचं प्रकरण गंभीर असल्याचं म्हणत त्यांनी SIT चौकशीची मागणी केली आहे. तर त्याच वेळेला त्यांनी अयान अहमदच्या घरावर कारवाई केली तशी अशोक खरातच्या घरावर सुद्धा करा अशी मागणी केली आहे. होम मिनिस्ट्रीने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये धर्म जात काढण्यापेक्षा पोलिसांनी आणि होम मिनिस्ट्रीनी त्या ठिकाणी सायबर सेल, त्यांचे अधिकारी, त्यांचे अजून पोलिसिंग हे अजून त्या ठिकाणी बळकट करण्याची गरज आहे. आणि या ठिकाणी कारवाया होत आहेत. मग आता हे घर तोडतायत तर त्या खरातचं घर अजूनपर्यंत का तोडलं गेलेलं नाही? त्या खरातचं घरही तोडलं गेलं पाहिजे. त्या ठिकाणी ती खरातची बायको जी गायब झालेली आहे तिलाही शोधून आणली पाहिजे, तिलाही जेलामध्ये डांबली पाहिजे. आणि त्यांचे जे कोण एजंट लोक होते ते आता असं म्हणतायत की आमच्यावर काही कारवाई नाही, हे नाही, ते नाही, ते नाही. त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. जे जसं भाईंनी विधान परिषदेत म्हटलं होतं की खरात कोणाकोणाच्या घरात, तर कोणाकोणाच्या घरात हेही शोधून काढलं पाहिजे. परतवाड्याच्या प्रकरणामध्ये SIT दाखल झाली पाहिजे आणि नाशिकच्या प्रकरणामध्ये ज्यांच्या घरात खरात पोचलेला आहे त्यांच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. जय हिंद. एकूणच या सगळ्या प्रकरणात अनेक मुलींचे व्हिडिओ आरोपीनं रेकॉर्ड केल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईलही ताब्यात घेतलाय. त्यामुळे सर्व डिजिटल पुरावे आणि आरोपीच्या चौकशीतून आता काय काय समोर येतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे. पण या प्रकरणामुळे पालकांमध्येही सध्या चिंतेचं वातावरण आहे. अमरावतीत घडलेल्या या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. अमरावतीहून अवकाश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.